नमस्कार, मी अनिल काळणे. आज आपण भेटूया श्री अशोक बहादरजी यांना, संयुक्त भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. आज जी महाराष्ट्रामध्ये घडामोडी होत आहे, या घडामोडीच्या बाबतीत आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार साहेब, आज जे महाराष्ट्रामध्ये दोन गट पडलेले आहेत शिवसेनेचे, ते दोन्ही गट शिवसेना नावासाठी एवढा हट्टहास का करत आहे? त्याचं कारण असं आहे की शिवसेना या शब्दाभोवती एक वलय निर्माण झालेलं आहे. आता ते वलय आहे का संभ्रम, तो एक भाग अभ्यासाचा आहे. त्याचं कारण असं की शिवसेना ह्या नावामध्ये जो अर्थ दडलेला आहे, म्हणजे जसं लोकांना भासवलेलं आहे की शिवसेना म्हणजे साक्षात शिवाजी महाराजांची सेना, आणि शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्रामध्ये प्रचंड आदर आहे. असा एकही महाराष्ट्रामध्ये माणूस शोधून सापडणार नाही की जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करत नाही. कारण खरंच छत्रपती शिवाजी महाराज जे आहे हे खूप महान राज्य होते. तर त्यामुळे दुसरं असं की शिवसेना, खरं तर शिव हे छत्रपती शिवाजी महाराजांना कधी संबोधलंच गेलं नाही शिव म्हणून. शिव हे शिवशंकर भगवानांना आपण शिव शॉर्टकटमध्ये म्हणतो, परंतु तरीसुद्धा शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांची सेना असा एक भ्रम महाराष्ट्रामध्ये निर्माण केला गेला आहे आणि झाला आहे तो. त्यामुळे काय होतं की जे मतदार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ती या नावाभोवती आकर्षित होतात. त्यांना खूप अभिमान वाटतं की शिवसेना, आणि त्यांना सैनिक म्हणून जेव्हा संबोधलं जातं तेव्हा त्यांना आणखीन खूप असं वेगळं वाटतं की बाबा आम्ही शिवसेनेचे शिवसैनिक आहोत, शिवाजी महाराजांचे सैनिक आहोत. त्यामुळे ते खूप हे होतात, ॲग्रेसिव्ह होतात, शिवाय कामामध्ये एकरूप होतात. तर अशा प्रकारे म्हणजे मतदार, तुमचे कार्यकर्ते, ह्या सगळ्यांमध्ये शिवाजी महाराजांबद्दलचं एक आकर्षण निर्माण केलं जातं आणि मग त्याचा फायदा होतो. तेव्हा म्हणून ह्या शिवसेना ह्या शब्दाभोवती हे दोन्ही गट मागे लागलेले की त्याच्यामध्ये आम्हाला शिवसेना हा शब्द हवा आहे. म्हणून आता शिवसेना ही बाळासाहेबांनी स्थापन केली आणि या दोन्ही गटांनी बाळासाहेबांचं नाव वापरलेलं आहे, तर यामागचं काय कारण असू शकते? खरं तर बाळासाहेबांना जो काही म्हणजे 1993चे बॉम्बस्फोट वगैरे झाले त्या काळामध्ये जे काय मुंबईमध्ये दंगल पेटली होती, तेव्हा बाळासाहेबांनी जी एक भूमिका घेतली होती, तेव्हा जे शिवसैनिक बाहेर पडले होते, त्यामुळे त्या घटनेनंतर किंवा ती एकमेव अशी घटना आहे की ज्याच्यामध्ये हिंदुत्व म्हणा किंवा मराठी किंवा महाराष्ट्रासाठी एक रक्षण करण्याकरतेची जी भूमिका आहे ते बाळासाहेबांनी घेतली होती. ती एकमेव एक गोष्ट आहे शिवसेनेच्या काळामधली, ज्यामुळे बाळासाहेबांचं खूप नाव झालं आणि म्हणून बाळासाहेबांच्या नावासाठी अट्टहास आहे. खरं तर एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांचं नाव वापरण्याचा अधिकारच नाही. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की पंडित जवाहरलाल नेहरूंचं जरी नाव वापरायचं असेल, एखादी संस्था रजिस्टर करताना धर्मदाय आयुक्तांकडे संस्था रजिस्टर करायची असेल, तरीसुद्धा बाळासाहेबांचं नाव वापरण्यासाठी उद्धव ठाकरेजींची परवानगी घेणं गरजेचं आहे. पंडित जवाहरलालजींचं नाव वापरायचं असेल तर आज राहुल गांधींची परवानगी घेणं गरजेचं आहे. तर बाळासाहेबांचं नाव वापरण्याचा अधिकार हा एकनाथ शिंदेंना नव्हता. त्यासाठी त्यांची NOC घ्यायला हवी होती, परंतु तसं न होता हा सगळा निवडणूक आयोगाचा जो एकतर्फी खेळ चाललेला आहे, जो शिंदेसाहेबांना सपोर्ट करतो, त्याचं कारणही जनतेला माहिती आहे की निवडणूक आयोगाकडे BJPची चलती आहे. पूर्ण निवडणूक आयोग हा BJPच्या अंडर काम करतो आहे. त्यामुळे त्यांनी हे नाव दिलं असावं. तर कुठेही म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना किंवा उद्धवजींना असं वाटते की बाळासाहेबांच्या नावामुळे किंवा शिवसेना ह्या नावामुळे मतदार आणि कार्यकर्ते आकर्षित होतील आणि त्याचा आपल्याला फायदा मिळेल. परंतु यावेळी जी जनता आहे ह्या दोन्ही नावाकडे न बघता दरम्यानच्या काळात ज्या घडामोडी झालेल्या आहेत ह्या निश्चित लक्षात घेईल आणि कोणाला मत द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे नक्कीच ठरवेल. याबद्दल काही दुमत नाही आहे. तर ह्या नावांमुळे फार काही फरक पडणार नाही. म्हणजे मग हिंदुत्वासाठी शिवसेना सोडली असं जे सांगितलं जाते, खरं तर ईडीचा ससेमिरा चुकवण्यासाठी शिवसेना सोडली. हिंदुत्वाचा काही संबंध नाही. हिंदुत्वाचा कुठला मुद्दा ज्वलंत आहे आणि हे लोक सांगतात की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे नेतो. आता बाळासाहेबांचं हिंदुत्व म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा आणि या महाराष्ट्रातली जनतासुद्धा शोधेल की बाळासाहेबांचं हिंदुत्व असं काय होतं की ज्याच्यात वेगळं होतं. असं काहीच नव्हतं. जो भासवलं जातं फक्त की बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्हाला पुढे न्यायचं आहे. BJPचं हिंदुत्व घ्या. आता BJP जे राष्ट्रीय स्तरावर एवढं हिंदुत्व करते, त्यांनी काश्मीरमध्ये सरकार कोणासोबत बनवली?
PDP बरोबर बनवली. त्याच्यानंतर आत्ता RSSचं हिंदुत्व घ्या, कोणाला भेटायला गेले होते रिसेंटली, मौलानाला भेटायला गेले. त्यामुळे यांचं हिंदुत्व वगैरे हा देखावा असतो. गरज पडली तर हे मुसलमानांना सुद्धा कवटाळतात, जवळ घेतात. तर हा सगळा संभ्रम आहे. आता मागच्या 19च्या ज्या विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा औरंगाबादच्या जाहीर सभेमध्ये उद्धवजी म्हणाले की हे हिरवे, ठीक आहे, आणि मुंबऱ्यामध्ये येऊन तेच बंधू भगिनी होतात. त्यामुळे गरज असेल तिथे हे लोक ह्याचा वापर करतात. हे जे बाळासाहेबांचं हिंदुत्वासाठी वगैरे काही सोडलेलं नाही, यांनी स्वतः यांना ईडीपासून वाचायचं होतं म्हणून ह्यांनी शिवसेना फोडली आणि हे स्वतःही BJPकडे निघून गेले. पण ही दोन्ही पक्षांना जी नावं मिळाली आहे, निवडणूक आयोग म्हणणार जी दोन्ही नावं दिले, हे किती सार्थक असू शकतं? निवडणूक आयोगाने पक्षपात केला आहे. तो पक्षपात केवळ उद्धव ठाकरे साहेबांशीच नव्हे किंवा शिवसेनेशीच नव्हे तर नियमच धाब्यावर बसवले. कुठल्याही पक्षाचं नाव रजिस्ट्रेशन करताना तो पक्ष रजिस्ट्रेशनला टाकल्यानंतर त्याची भारतातल्या काही म्हणजे सर्व राज्यांच्या पेपरमध्ये पब्लिसिटी करायची असते की हे नाव जे आम्ही आता देतोय किंवा हे नाव XYZ या पार्टीने मागितलेलं आहे त्यात कोणाचा आक्षेप आहे का. शिवाय हे बघितलं जातं की ते यापूर्वी कोणी रजिस्टर केलं आहे का. तर आक्षेप तपासण्यासाठी तरी किमान हा 1.5 महिन्याचा कालावधी जातो. 1.5 महिना नोटीस दिल्यानंतर ती निवडणूक आयोग वाट बघतो, त्यानंतर नाव दिलं जातं. हे तर 3 दिवसात नाव दिलं गेलं, याचा अर्थ पब्लिसिटी केलीच गेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाचे जे स्वतःची नियम आहेत तेही धाब्यावर बसवले गेले, कारण तिथे BJP आहे. BJPला जर एकनाथ शिंदेना नाव दिलं तर शिवसेनेला नाव द्यायचं आहे. त्यामुळे ह्या लोकांनी तो तातडीने निर्णय घेतला आणि नियम बाजूला ठेवले. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशा प्रकारे जे ह्यांना रजिस्ट्रेशन 3 दिवसात उपलब्ध करून दिलं हे चुकीचं आहे. आता त्यांना जे चिन्ह मिळालं या चिन्हाबद्दल काय बोलाल आपण? काय आहे की धनुष्यबाण गोठवलं गेलं. खरं तर कुठलंही चिन्ह हे तात्पुरतं निवडणुकीपुरतं असते, परंतु आता ह्यांना जे ढाल तलवार, आता ढाल तलवार जरी असली किंवा मशाल जरी असली तर प्रत्यक्षात याचे अर्थ लावून जो छछोरपणा चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये, जे इंटरव्ह्यू चाललेले आहे किंवा जे त्या चिन्हाला घेऊन जे काही सुरू आहे की आता आमच्याकडे ढाल असल्यामुळे आम्हाला कोणी खंजीर खुपसू शकत नाही वगैरे, हे सगळी बालिश चर्चा आहे. याला काही अर्थ नाही आहे. ते फक्त की या पक्षाचं हे चिन्ह आहे तर ते चिन्ह जे आहे ते लोकांना लक्षात राहतं की बाबा नाव ज्याला वाचता येत नाही तो चिन्हाकडे बघून मतदान करतो. म्हणजे जसं आता टॉयलेटला स्त्री आणि पुरुष 2 चित्र लावले जातात, तर ज्याला स्त्री आणि पुरुष वाचता येत नाही तो चित्र बघतो, त्या अनुषंगाचं ते हे असतं. शिवाय चिन्ह देताना सुद्धा पक्षपात झालेला आहे. चिन्ह देताना आता शिवसेना एक वेळ सांगू शकते की आम्हाला 2% मतदान पडलेलं आहे आणि चिन्ह देण्याचे जे निकष आहेत ते शिवसेनेला लागू होऊ शकतात, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांना लागू होऊ शकतात. तर शिंदे साहेबांनी किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे त्यांनी निवडणूक लढलीच नाही, त्यांना 2% मतदान पडलेलंच नाही आहे. तर चिन्ह देण्याचे जे निवडणूक आयोगाचे जे निकष आहेत ते पूर्णपणे धाब्यावर बसवलेले आहेत. तर हा सगळा जो प्रकार चालला आहे हा चुकीचा चाललेला आहे. फक्त BJP जसं सांगेल त्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग करतायत, त्याच्यामुळे हा सगळा नियम बाह्य गोंधळ चाललेला आहे. आणि एवढा यांचा शिवसेना ह्या शब्दासाठी अट्टहास होता. आता जे 2 नावं मिळालेत ते पक्षासाठी किती सार्थक आहे. बाळासाहेबांची शिवसेना हे काय नाव झालं, अशी पक्षाची कुठे नावं असतात का. शिवाय बाळासाहेब आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेही पक्षाचं नाव होऊ शकत नाही, हे एक वैयक्तिक प्रॉपर्टीसारखं होतं काहीतरी. त्यामुळे हे सगळी दोन्ही नावं जे शिवसेना आणि बाळासाहेब ह्या 2 शब्दांसाठी किंवा ह्या 2 शब्दांमुळे आम्हाला निवडणुकीत फायदा होईल, मतदार आकर्षित होईल, ह्या स्वार्थापोटी हे लोक हे सगळे दोन्ही नावं वापरत आहेत. अन्यथा यांचा काही संबंध नाही. म्हणजे शिवसेना किंवा शिवाजी महाराजाची सेना म्हणणारे, लोकांना सेना म्हणणारे लोक हे स्वतः शिवाजी महाराजांसारखे वागता का? अजिबात नाही वागत. तुम्ही बघा, अनेकांचे भ्रष्टाचार आहेत, स्त्री, दारू, ह्या सगळ्या गोष्टींशी याच्यातले बरेच नेते जुळलेले आहेत. आता ईडी लागलेल्या आहे, बऱ्याच जणांच्या मागे जेलच्या वाऱ्या झालेल्या आहेत, काहींचे गुन्हे सिद्ध झालेले आहेत, तर काहींच्या नावावर खूप गुन्हे आहेत, म्हणजे क्रिमिनल हे आहेत. अशी लोकंसुद्धा हे मतदारांना म्हणतात की तुम्ही शिवसैनिक आहात, शिवाजी महाराजांचे सैनिक आहात. पण ह्या मतदारांना समजण्याची गरज आहे. शिवसैनिक असू शकतात, मतदार हे शिवसैनिक असू शकतात, ते निष्पाप असतात किंवा ते काम करतात, ते प्रामाणिक करतात. पण जी लोक यांना शिवसैनिक म्हणतात ते स्वतः शिवाजी महाराज नाही आहेत. त्यामुळे मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण अशा लोकांना सपोर्ट करतो. त्यातली काही लोक जी आहेत ती भ्रष्टाचार करून आपली घरं भरतात. आज यांच्या करोडोच्या प्रॉपर्टी आहेत. शिवाजी महाराज असे होते? शिवाजी महाराजांनी कधी भ्रष्टाचार केला? शिवाजी महाराजांनी कधी दारूला हात लावला?
ह्या लोकांचे तर हीच कामं असतात. म्हणजे दारू असो, परस्त्री असो किंवा भ्रष्टाचार असो, ही लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत. ह्यांनी शिवाजी महाराजाचं नाव घेऊ नये. अशा लोकांनी शिवाजी महाराजांचं नाव खरंच घेऊ नये. ते त्या महाराजांच्या एवढ्या मोठ्या नावाला कलंक लावतात. धन्यवाद सर, आपण आम्हाला टाईम द्या त्याबद्दल. धन्यवाद.